घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते, म्हणजे ते समर्थन देत होते. आमदार शिवाजी पाटील यांनी विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आणि याबाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः शिवाजी पाटील आणि राजू शेट्टी सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मी पहिल्यांदा शिवाजी पाटील यांच्याकडे जातो. शिवाजी पाटीलजी, हे किती शेतकरी होते आणि ते तुम्ही म्हणताय तसा दावा करताय, असा किती समर्थन आहे शक्तीपीठला तुमच्या भागातून, गड इंग्लज मधून? आमच्या चंदगड विधानसभा क्षेत्रातील तिन्ही तालुके, चंदगड, गडिंग्लज आणि आझरा, सगळे शेतकरी बांधव यांची बैठक घेतली. हो, हा, सगळ्यांची काल बैठक घेतली. बरं. हॅलो, तुमचं बोलणं ऐकायला येतं शिवाजी पाटील, तुम्ही सलग बोला. मला ऐकायला येतं, तुम्ही सलग बोला. अच्छा, तिन्ही तालुक्यातील प्रत्येक झेडपीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची, प्रत्येक शेतकरी बांधवांची प्रत्येक आपण काल माझ्या घरी पूर्ण दिवस बैठक झाली. बैठकीमध्ये निर्णय झाला आणि शेतकरी बांधव बोलले, पहिल्यांदा भाऊ आपल्या सरकारमुळे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या खास तुम्ही पुढाकार घेतल्यामुळे हा रस्ता विकासाचा मार्ग रस्ता आहे. आणि त्याला सर्वांनी समजून सांगितलं की हा भक्ती शक्ती मार्ग जो 12 जिल्हे वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, चित्रला जोडणारा रस्ता आहे. आणि नागपूर टू गोवा हा तर फक्त एक बहाणा आहे, कारण नागपूरच्या पुढून दिल्लीपासून तर कन्याकुमारीपर्यंत हा रस्ता जोडला जाईल. बरं, ठीक आहे. मला शिवाजी पाटीलजी, बेसिक तुमचा मुद्दा असा आहे की शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या जमिनी द्यायला तयार आहेत आणि तुमच्या मोर्चामध्ये तर थेट सातबारा घेऊनच, म्हणजे एक प्रकारे उदाहरण म्हणून की शेतकरी एवढे तयार आहेत की थेट जमीन देण्यासाठी तयार आहेत. मी राजू शेट्टींकडे जातो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत आणि अनेकदा मोठी आंदोलनं त्यांनी केलेली आहेत आणि शक्तीपीठला त्यांचा विरोध आहे. राजू शेट्टीजी, शिवाजी पाटील म्हणतायत शेतकरी सातबारा थेट द्यायला तयार आहेत, जमिनी शक्तीपीठला त्यांचं समर्थन आहे. आपली भूमिका? संभाव्य शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्या महामार्गामध्ये ना गडिंग्लज येतं, ना चंदगड येतं, ना आजरा तालुक्याचा शिवाजी पाटलांचा मतदारसंघ येतो. तो बुदरगडच्या बाजूनं गोव्याच्या दिशेनं जातो. मुळामध्ये शिवाजी पाटलांची मागणी अशी आहे की त्यांच्या मतदारसंघातून तो रस्ता जावा आणि त्यासाठी त्यांनी सातबारा घेऊन शेतकऱ्यांना बोलावलेलं होतं. त्याची संख्या 300 ते 400च्या वर काही गेलेलं नाही. ठीक आहे, 5-50 हजार शेतकरी जर आले असतील तर मला वाटतं की त्यांनी सातबारे जमा केले असतील. मग निवडणुकीनंतर जसं मतमोजणी करतो तसं सातबारा मोजायला काय हरकत नाही, एकदा मोजून बघावं किती आकडा आहे तो. तर मुद्दा हा आहे की कोल्हापूर जिल्ह्यामधून हा शक्तीपीठ महामार्ग जात असताना तो 3892 गट नंबर मधून जातो असं त्यांनी त्यांचं प्रोजेक्शन दिलेलं आहे. आणि 5200 एकर जमीन त्याला लागणार आहे. त्यापैकी किती लोक चंदगडच्या मोर्चा, गडिंग्लजच्या मोर्चामध्ये होते, बरं, आणि आमच्या शेतातून हा रस्ता करा हे जे म्हणत होते ती जी मागणी आहे, बरं, ही मागणी म्हणजे मुख्यमंत्र्यांना खुश करायचं, अजून काहीतरी पदरात पडते का बघा. त्यांनाही माहित आहे की इकडून तो रस्ता येणार नाही, कारण चंदगडमध्ये तो रस्ता न्यायचा म्हटला बरं तर कर्नाटकातून रस्ता काढावा लागेल. बरं, हा रस्ता महाराष्ट्राचा आहे. बरं, आणि महाराष्ट्राच्या राजू शेट्टींनी अगदी मुद्द्यावर बोट ठेवलेला आहे आणि हा शिवाजी पाटलांना प्रश्न मला विचारावा लागेल राजू शेट्टींचा. शिवाजी पाटीलजी, तुमच्या मतदारसंघात रस्ता जात नाहीये, इतकंच नाही, तुम्ही जे लोक आणले होते ते तुमच्या मतदारसंघातले की ज्यांच्या जमिनी जाणार नाहीयेत, मग तुम्ही हा मोर्चा म्हणजे अखिल पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी मोर्चा आहे असा दावा कसा काय करू शकता? मी तुम्हाला पहिला कळवतो, गेल्या आठवड्यात हा रस्ता शक्तिमार्ग, भक्ती मार्ग माझ्या मतदारसंघात व्हावा म्हणून मी विधानसभेमध्ये जोरदार आवाज उठवला. आणि त्यानंतर वरच्या लेवलनी बघितलं तर हा आजऱ्यामधूनच सिंधुदुर्ग, जसे राजेश शेट्टी साहेब म्हणतात त्याप्रमाणे रस्ता वळवला होता. बरं, आणि आजऱ्यामधून चित्रे वाटंगी, त्यानंतर इब्राहिमपूर मार्गे, शिरगाव मार्गे, जांभळे मार्गे पालघर रस्ता आपल्याला ही विनंती केली आणि सरकारने
मग मी त्या आधी शिवाजी पाटीलजी माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्या मोर्चातले शेतकरी हे जमीन जाणारे शेतकरी आहेत का जमीन द्यावी म्हणून साठीचे शेतकरी आहेत? राजू शेट्टी म्हणतात की ज्यांच्या जमिनी जाणारे ते शेतकरी तुमच्या बरोबर नाहीच आहेत. त्यांना आमच्या तालुक्यातलं काय माहित नाही. माझ्या मतदारसंघात त्यांना बोलायचा कुणी अधिकार दिले? माझ्या मतदारसंघात त्यांना बोलायचा अधिकार आम्ही दिलेला नाहीये. आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत, आम्हाला विकास पाहिजे आहे. आम्ही शेतकरी जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही सातबारा आहे की तुमच्या मोर्चामध्ये आलेले जे शेतकरी होते त्यातल्या कुणाची जमीन जाणार आहे अजून ठरलेलं नाही ना. राजू शेट्टी साहेब तुम्ही कसा विचारत मला माहित नाही. 4 रूट दिले, 4 रूट मधले 4 रूट पैकी कच्चा आहे. शिवाजी पाटील जे प्रोजेक्शन दिलेलं आहे MSRDC त्याच्यामध्ये चंदगड तालुका येतो का, गडिंग्लज तालुका येतो का? येत नव्हता. गडिंग्लज तालुका आमचा येत नाही. गडिंग्लज तालुका येत नाही. आणि आजऱ्यामधलं आजरा, चित्रे, वाटंगी, इब्राहिमपूर, शिरगाव आणि जांभरे मार्गे पालघर. शिवाजी पाटील हाच मुद्दा होता राजू शेट्टींचा, कारण हाच मुद्दा अनेक प्रकल्पांच्या बाबतीत सुद्धा होतो. शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे आणि तो असायला हरकत नाही. म्हणजे तुमच्याबरोबर जे शेतकरी होते त्यांना नाहीये, पण भागातून जमीन रस्ता जात नाहीये. रस्ता जाऊन प्रकल्प बाधित होऊ शकणाऱ्या शेतकऱ्यांचा हा समर्थनाचा मोर्चा आहे असं जे चित्र दाखवण्याचा प्रयत्न झाला त्या बाबतीतली चर्चा होती. अर्थात याबद्दलची मोठी चर्चा होत राहील. मात्र आजची एक महत्त्वाची घटना होती म्हणून मात्र आज नेमके 2 विषय मोठे आले, त्यामुळे वेळ देता आला नाही. पण तरी सुद्धा तुमच्या बोलण्यातलाही मुद्दा समोर आला आणि राजू शेट्टींनी सुद्धा त्यावर स्पष्टीकरण दिलं. मी आपल्या दोघांचे आभार मानतो. इथे आपण थांबणार आहोत, ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आजच्या प्रश्नाचा कौल लोकांनी काय दिलेला आहे, म्हणजे तुम्ही प्रेक्षकांनी काय दिलाय पाहूयात. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा.